नमस्कार मित्रांनो. काही माणसं आयुष्यात अशा वेळ येतात जेव्हा आपल्याला स्वतःची ही साथ नकोशी असते. अंजली मॅडम माझ्या आयुष्यात अशा आल्या एखाद्या शांत संत नदीसारख्या, ज्यांनी माझ्या आयुष्यात सगळा कचरा वाहून नेला आणि मला पुन्हा एकदा आरशात बघायला शिकवलं. त्या दिवशी पावसाने नुकताच धुमाकूळ घातला होता. मित्रांनो, आपल्या या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. चला बरं. पुण्याच्या गजबजलेल्या गल्ल्यामध्ये पावसाचे थेंब आवाजात कळसाचा धडधड वाढवला होता. मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात होतो, पण गणिताचा तो बॅकलॉग एखाद्या विडाख्यासारखा माझ्या मागे लागला होता. घरातून तर प्रेशर होतंच आणि मनात भीती पण होती. त्याच गोंधळात मला कोणीतरी सांगितलं, अंजली मॅडमकडे जा. त्यांचं गणित आणि शिकवण्याची पद्धत दोन्ही अफाट आहेत. मी त्यांच्या घरावरचा दरवाजा उभा होतो. अंगावरचा ओला टी शर्ट शरीराला चिकटलेला होता. मी बेल वाजवली. मनात विचारत होते, काय म्हणतील मॅडम इतक्या उशिरा, अशा अवस्थेत गेल्यावर रागवतील का. 2 मिनिटात दरवाजा उघडला गेला. समोर त्या उभ्या होत्या. साधारण 32 ते 34 वय असेल त्यांचं. त्यांच्या चेहऱ्यावर एक असं तेज होतं जे मी आजवर कोणाकडेही पाहिलं नव्हतं. साधी सुळी आणि एकदम सुती कापडी, कपाळावर एक छोटीशी टिकली आणि डोळ्यावर चष्मा. रोहन, तूच ना, त्यांनी शांत आवाजात विचारलं. त्यांच्या आवाजात एक प्रकारची अशी एक छानशी आवाज होता. हो मॅडम, सॉरी थोडा भिजलो आहे मी, चाचरतच बोललो मी. त्यांनी स्मिताक्षर केलं आणि बाजूला सरकत म्हणाल्या, आत ये, पाऊस खूप चालू आहे. आधी हा कोरडा टॉवेल घे आणि हातपाय पुसून घे. मी चहा करते, मग आपण सिलेबस बघूया. त्यांच्या घराचं वातावरण अगदी शांत होतं. भिंतीवर पुस्तकाचं एक कपाट होतं आणि हवेत चंदनाचा सुवास होता. मी टॉवेलने डोके पुसत असतानाच विचार करत होतो की इतकी शिकलेली आणि सुंदर स्त्री एकाकी ह्या घरात कशी काय राहते बरे. नंतर चहाचा कप घेऊन त्या आल्या. विक्रम सर कुठे असतात? माझ्या तोंडून सहज निघून गेलं. त्यांच्या चेहऱ्यावर रेक्षा क्षणभर बदलली गेली, पण त्यांनी सावरून घेतलं. ते कामानिमित्त बाहेर असतात. मुंबईला महिन्यातून एकदा येतात. पण आता आपल्याला गणितावर लक्ष केंद्रित करूया. त्यांनी विषय बदलला आणि पुस्तकाचं पान उलटायला सुरुवात केली. त्या दिवशी 2 तास कसे गेले हे आम्हाला कळलेच नाही. त्या शिकवत नव्हत्या, तर जणू डोक्यातील गुंता सोडत होत्या. त्यांचं बोलणं, त्यांचं ते मध्यस्थी चष्मा सावरणं आणि अभ्यासासोबत त्यांचं निरखत होणं. रोहन, तुझं लक्ष आहे का? त्यांनी अचानक विचारलं. नाही मॅडम, इथेच आहे मी. मी दचकून म्हणालो. गणित सोडवायला डोकं लागतं आणि आयुष्य जगायला मन. तुझी दोन्ही सध्या विचलित झालेली दिसत आहेत मला, त्यांनी विचारला. तो प्रश्न थेट माझ्या काळजाला भिडला. मी आजवर कोणालाही सांगितलं नव्हतं की मला घरी किती एकटं वाटतं म्हणून, पण त्यांच्यासमोर बसल्यावर वाटलं की सगळं बोलून टाकावं. पण मी गप्प राहिलो. निघताना त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाल्या, उद्यापासून बरोबर 6 वाजता येत जा, उशीर करू नकोस. मी बाहेर पडलो तेव्हा पाऊस थांबलाच होता. पण आज पण माझ्या मनात एक वेगळंच वादळ सुरू झालं होतं. ती पहिली भेट केवळ एका शिक्षिकेची नव्हती, तर माझ्या आयुष्यातील एका नवीन प्रकरणाची झाली होती. मला रोज 6 वाजण्याची ओढ लागली होती. मी फक्त गणित शिकायला जात नव्हतो, तर त्या 2 तासात मिळणारी ती शांतता मला हवी होती. हो, शांतता मला हवीच होती. हळूहळू दिवस सरकत गेले. आमचं नातं आता शिक्षक आणि विद्यार्थी राहिलंच नव्हतं. ट्युशन संपले की अर्धा तास गप्पा मारायचो, कधी साहित्यावर तर कधी गाण्यावर. मला कळलं की मॅडमला जुने गाणे खूप आवडतात. एका संध्याकाळी मी त्यांच्यासाठी जगजीत सिंग यांची गझल लावली. त्या गाण्यावर त्या इतक्या भावनिक झाल्या की त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. क्या हुआ मॅडम, मी काळजीने विचारलं. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या त्या डोळ्यात इतकं दुःख होतं जे मी आजवर वाचू शकलो नव्हतो. काही नाही रे रोहन, कधी कधी काही जुन्या सूर जुन्या जखमा ताज्या करतात. तू खूपच छान आहेस. तुझ्या मनात इतरांसाठी खूप जागा आहे. त्या रात्री घरी गेल्यावर मला झोपच लागली नाही. मला सतत त्यांचं रडणारं रूप दिसत होतं. मला वाटलं होतं की पळत जाऊन त्यांचे अश्रू पुसावे, त्यांना सांगावं की मॅडम तुम्ही एकट्या नाही आहात, मी आहे ना. पण मी समाज आणि माझ्या वयाचा विचार करून थांबलो. असाच एक दिवस मी त्यांच्या घरी गेलो, पण दरवाजा उघडाच होता. मी आत गेलो तर मॅडम सोफ्यावर बसून रडत होत्या आणि समोर फोन पडलेला होता. मी त्यांच्या पतीचा फोन असावा. मी तिथेच थांबलो. मला कळत नव्हतं की पुढे जावं की नाही म्हणून, की मागे फिरावं. तेवढ्यात त्यांची नजर माझ्यावर पडली. त्यांनी घाईघाईने त्यांचे डोळे पुसले. रोहन, तू कधी आलास? मॅडम काय झालं, प्लीज सांगा ना मला. मी तुमचा विद्यार्थी म्हणून नाही, तर एक मित्र म्हणून विचारतोय, मी धाडस करून म्हणालो. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, रोहन, लग्न म्हणजे फक्त एकत्र राहणं नसतं रे. पण जेव्हा 2 माणसं एका छताखाली राहून मैलोनमैली लांब असतात ना, तेव्हा ते जगणं असह्य होतं. त्यांना माझं इथे राहणं आवडत नाही.
पण मला हे घर आणि शांतता सोडून कुठेच जायचं नाही. मी त्यांच्याजवळ जाऊन बसलोय. नकळत माझा हात त्यांच्या हातावर गेला. त्यांनी तो बाजूला सारला नाही. उलट त्यांनी माझा हात घट्ट पकडला. जणू त्यांना एखाद्या आधाराचीच गरज होती. हे नातं आता कोणत्याच व्याख्यात बसणारं नव्हतं. हे निशब्द नातं होतं. तिथे शब्द कमी पडत होते आणि भावनांना खूप मोठा पूर आला होता. पण आम्हाला ठाऊक नव्हतं की हे सुख फार काळ टिकणारं नाही की आहे म्हणून. नियती आमच्यासाठी वेगळंच काहीतरी परीक्षा घेऊन उभी होती. मॅडमचा तो हात माझ्या हातावर होता. एका स्पर्शात हजारो शब्द होते. मला जाणवत होते की ज्यांनी मी आजवर फक्त एक मोठी शिक्षिका म्हणून पाहत होतो, त्या कितीतरी मोठ्या मानसिक संघर्षातून जात होत्या. पण त्यावेळी माझ्या मनात भीतीची पाल सुटली होती. मी कोण? एक विद्यार्थी, आणि त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या, विवाहित आणि माझ्या मार्गदर्शक मॅडम जी होत्या. त्यांच्यासोबत म्हणजे तुम्हाला काही कधीही वाटलं तर हक्काने सांगा, मी सासरत म्हणालो. त्यांनी हळूच आपला हात मागे घेतला आणि डोळे पुसले. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा शांत भाव आला. सॉरी रोहन, मी जरा जास्तच इमोशनल झाले होते. तू अभ्यासावर लक्ष दे. तुझं करिअर हीच माझी खरी फीस असेल. त्या दिवसापासून आमचं नातंच बदललं होतं. आता आम्ही फक्त गणित सोडवणं नव्हतं, तर आम्ही एकमेकांच्या सोबती झालो होतो. मी रोज जाताना त्यांच्यासाठी एखादं फळ घेऊनच जायचो आणि कधी त्यांच्या आवडीची बिस्किट. त्यांनाही माझ्यासाठी आवर्जून काहीतरी वेगळा नाश्ता बनवून ठेवायच्या. रोहन, तू इतकं सगळं का करतोस रे माझ्यासाठी? एका संध्याकाळी त्यांनी विचारलं. मी चहाचा घोट घेतला आणि त्यांच्याकडे पाहिलं. मॅडम, काही प्रश्नाचे उत्तर हे गणितात नसतात. मला तुमच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडतं. इतक्यात त्या हसल्या. ते हसणं म्हणजे जणू काळजावर फुंकर घातल्यासारखं वाटायचं. पण हे सुख फार काळ टिकणारं नव्हतं. एके दिवशी नेहमीप्रमाणे 6 वाजता त्यांच्या दारावर पोहोचलो. पण आज घराबाहेर एक मोठी पांढरी कार तिथे उभी होती. माझं मन धडाडलं होतं. मी बेल वाजवली. दरवाजा मॅडमने नाही तर एक उंच, रागीट चेहऱ्याच्या माणसाने उघडला. ते मॅडमचे पती विक्रम होते. त्यांनी मला खालीवरून निहाळलं. विचारलं, मी रोहन आहे. मॅडमकडे ट्युशनला येतो. मी घाबरत म्हणालो. आजपासून ट्युशन बंद आहे. जा इथून. त्यांनी थेट तोंडावर दरवाजा बंद केला. मी सुन्न होऊन बाहेर उभा होतो. मला मॅडमची काळजी वाटली. आतून जोरजोरात रडण्याचा आवाज येत होता. विक्रम सर त्यांच्यावर ओरडत होते. कशाला हवाय तुला हा मुलगा रोज इथे? तुझं लक्षण मला काही ठीक वाटत नाही. मॅडमच्या रडण्याचा आवाज ऐकून माझा तर थरकापच उडाला. मला आज जाऊन त्यांना वाचवायचं होतं, पण माझे पाय जमिनीलाच खेळले होते. मी समाज आणि प्रतिष्ठेच्या बेड्यात जखडलेलो होतो. त्या रात्री मी एक क्षणही झोपू शकलो नाही. मला सतत मॅडमचा तो रडवलेला चेहरा आठवत होता. 2 दिवसानंतर मला त्यांच्या नंबरवरून मेसेज आला. उद्या दुपारी 12 वाजता कॉलेजजवळच्या बागेत भेट. मी सकाळी अर्धा तास आधीच तिथे पोहोचलो. मॅडम आल्या, पण त्यांचा उतरलेला चेहरा आणि डोळ्याखालील काळी वर्तुळं ही सर्व काही सांगून जात होती. मॅडम, तुम्ही तर ठीक आहात ना? त्यांनी तुम्हाला काही केलं तर नाही ना? मी काळजीने विचारलं. रोहन, त्यांनी माझा फोन चेक केला. आपल्या गप्पा, तुझे मेसेज, त्यांना हे नातं मान्य नाही. ते म्हणतात की मी एखाद्या विद्यार्थ्यासोबत तुझं चारित्र्य खराब करते. त्या रडत मला म्हणाल्या. पण मॅडम, आपलं तर असं काहीच नाही. आपण फक्त एकमेकांना समजून घेत होतो. मी एकदम वैयक्तिक होऊन म्हणालो. जगाला हे समजत नाही रे रोहन. लोकांना फक्त वय आणि नातेसंबंध दिसतात. विक्रम आता इथे राहणार आहे. त्यांनी माझं बाहेर पडणे कठीण करून ठेवले. त्या क्षणी मला जाणीव झाली की माझं आता त्यांच्या आयुष्यात असणं त्यांच्यासाठी अडचण ठरत होतं. माझं प्रेम त्यांना शांती देण्याऐवजी संकट देत होतं. मग मी काय करू मॅडम? त्यांनी माझा हात हातात घेतला. रोहन, तुला माझ्यावर प्रेम आहे ना? मग माझ्यासाठी एक कर. तुला इथून माझ्यावर प्रेम आहे ना? माझ्यासाठी एक कर. इथून दूर जा. तुझी परीक्षा जवळ आली आहे. हॉस्टेलवर शिफ्ट हो आणि फक्त अभ्यासावर लक्ष दे. जर तू इथे राहिलास तर ते मला आणखीनच त्रास देईल. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मॅडम, तुम्हाला नोकर सोडून मी कसा जाऊ? रोहन, माझ्यासाठी हे आपलं निशब्द नातं असंच राहू दे. कधीकधी दूर जाणं हे प्रेमाचं सर्वात मोठं लक्षण असतं. बागेतल्या त्या बाकावर बसून आम्ही दोघे खूप वेळ गप्पा मारत होतो. वारा सुटला होता. झाडांची पानं गळत होती. जसं आमचं नातं काळाच्या प्रवाहात विखरत होतं. मी ठरवलं होतं की त्यांच्या सुखासाठी मी हा त्याग करेन. मी तिथून निघालो, पण मागे वळून पाहण्याची हिंमत काय माझी झाली नाही. मला माहिती होतं आता आमची भेट सहजासहजी होणार नाही म्हणून. पण माझ्या मनात एक जिद्द निर्माण झाली होती. इतकं मोठं व्हायचं की कुणालाही आपल्या पोटावर मी फिरवणार होतो. पण नात्याला काहीतरी वेगळंच सिद्ध करायचं होतं. विरहाचा हा काळ आम्हाला कोणत्या ना कोणत्या वळणावर नेणार होता, याची मला कुठलीच कल्पना नव्हती. मॅडमच्या सांगण्यावरून
मी जड अंतकरणाने तो परिसर सोडला. मी हॉस्टेलवर राहायला गेलो. अभ्यासाचा डोंगर समोर होता, पण डोळ्यासमोर फक्त अंजली मॅडमचा रडवलेला चेहराच होता. विक्रमचा रागीट अवतार येत होता माझ्या डोळ्यासमोर. मी त्यांना मेसेज करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन स्विच ऑफ येत होता. जणू काही आयुष्यातील तो प्रकाशाचा एकमेव स्रोत विझला होता. दिवस, महिने, वर्षे उलटली. मी इंजिनियर झालो. एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागलो. पुण्याच्या एका गजबजलेल्या आयुष्यात पुण्याच्या त्या गजबजलेल्या आयुष्यात मी स्वतःला इतकं गुंतवून घेतलं की जुन्या जखमावर काळाची धार साचली होती. पण प्रत्येक पावसाळ्यात जेव्हा मातीचा तो ओला सुगंध दरवळत होता ना, मला अंजली मॅडमची आठवण यायची. त्यांचं ते शांत घर, ती गणिती पुस्तके, चहाचा कप, सगळं जशास तसं आठवायचं. ते आता खूप सुखात असतील. मी स्वतःला समजायचो, कदाचित विक्रम सरांसोबत त्यांचं नातं आता सुधारलं असेल. जवळपास 10 वर्षानंतर ऑफिसच्या कामासाठी मी पुन्हा एकदा शहरात आलो. पाय आपोआप त्या जुन्या गल्लीकडे वळले. काळ बदलला होता. रस्ते रुंद झाले होते, पण त्या घरांच्या भिंती अजूनही तशाच होत्या. मी त्यांच्या गेटसमोर उभा राहिलो. काळजाची धडधड वाढली होती. मॅडम असतील का इथे? त्या मला ओळखतील का? मी बेल वाजवली. दरवाजा एका अनोळखी तरुणाने उघडला. कोण हवंय? त्यांनी विचारलं. इथे अंजली मॅडम राहायच्या, त्या आहेत का? मी त्यांना विचारलं. त्या तरुणाने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं. अंजली मॅडम? अरे दादा, मी हे घर 5 वर्षापूर्वी विकत घेतले. विक्रम सरांनी हे घर विकले आणि ते गाव सोडून निघून गेले आहेत. आता तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आणि मॅडम त्या कुठे आहेत? त्या तरुणाचा चेहरा गंभीर झाला. त्यांचे खून लागत होता. खरं तर मी विक्रम सरांना सांगितलं होतं की मॅडमचा खूप आधीच आजारपणाने निधन झालं. पण जाताना त्यांनी शेजारच्या कुलकर्णीकडे एक पाकीट दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की जर एखादा रोहन नावाचा मुलगा आला तर त्याला हे पाकीट द्या म्हणून. मी धावत कुलकर्णी काकूंच्या घरी गेलो. काकूंनी मला पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणीच आलं. रोहन, तू आलास? अंजली तुझी खूप वाट पाहत होती रे. शेवटच्या दिवसात ती फक्त तुझंच नाव घ्यायची. काकूने माझ्या हातात एक जुनं पिवळं पडलेलं पाकीट आणून दिलं आणि गणिताची माझी जुनी पुस्तकं पण दिलं. मी थरथरत्या हाताने पाकीट घेतलं. त्यात एक खूप मोठं पत्र होतं. अंजली मॅडमचं अक्षर आजही तितकंच वळणदार होतं. प्रिय रोहन, हे पत्र तुझ्या हातात पडेल तेव्हा कदाचित मी या जगात नसेल. विक्रमने मला खूप त्रास दिला, पण मी तुला कधीच सांगितलं नाही, कारण मला तुझा प्रवास रोखायचा नव्हता. तुला मोठं होताना मला पाहायचं होतं. हेच माझं स्वप्न होतं. रोहन, तुला वाटलं असेल की मी तुझ्यावर प्रेम करत होते म्हणून, पण ते शारीरिक प्रेम नव्हतं. ते एका रिकाम्या मनाला मिळालेला आधार होता. तू केवळ माझा विद्यार्थी नव्हतास, तर तू माझं जग होतास, जे मला कधी जगता आलं नाही माझं. आणि तुझं हे निशब्द नातं होतं आणि हे निशब्दच राहील. रडू नकोस. तू यशस्वी झालास, त्यातच माझा खूप मोठा विजय आहे. पुढच्या जन्मी जर भेटलो तर तुझी शिक्षिका नाही, तर तुझी सावली बनून येईल. तुझीच अंजली मॅडम. मी पत्रावर हात फिरवला. पत्रावर काही ठिकाणी शाई पसरलेली होती. कदाचित हे जण त्यांचे अश्रू तिथे पडलेले असावे. मी त्यांच्या घराच्या पायरीवर बसून ढसाढसा रडलो. आज माझ्याकडे पैसा होता, प्रसिद्धी होती, पण ज्या माऊलीने माझं जगायला शिकवलं तिला शेवटचं पाऊही शिकवलं नाही. आता पाऊस पुन्हा सुरू झाला होता, पण आज पावसात भिजायची माझ्यासोबत कोणीच नव्हतं. ते गणिताचं पुस्तक छातीशी घट्ट धरलं होतं. काही नाती कधीच पूर्ण होत नाही, पण ती अपूर्णच राहणंही आपल्याला पूर्ण करून देत नाही. मित्रांनो, प्लीज 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 आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत ही कथा अगोदर तुम्ही वाचून घ्या संपूर्ण. आपण बोलूयात पुन्हा.